आणि बारामतीच्या मतदारांनी हा कौल वहिनींच्या रूपानं दिलेला आहे। निश्चित प्रकारे वहिनी दादांची स्वप्न, दादांचे विचार, दादांची शिकवण, दादांचा एक आदर्श घेऊन बारामती बरोबरच राज्याचा निश्चित प्रकारे विकास करतील, हे राज्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील। नक्की बारामतीमध्ये वहिनींचं रेकॉर्ड व्हावं अशी परिस्थिती आता तर आहे। आपल्याला माहिती आहे की खरं तर ही निवडणूक खूप दुःख अंतकरणाने बारामतीतले सगळे मतदार सामोरे गेले, कारण का दादाविना ही पहिलीच निवडणूक होती आणि दादांच्या जाण्याने ही पोटनिवडणूक लागली होती। परंतु दादांना एक श्रद्धांजली वाहण्यासाठी की जे काम या राज्यामध्ये दादांनी खूप राज्यासाठी काम केलं, बारामतीसाठी केलं आणि बारामतीच्या मतदारांनी हा कौल वहिनींच्या रूपानं दिलेला आहे। निश्चित प्रकारे वहिनी दादांची स्वप्न, दादांचे विचार, दादांची शिकवण, दादांचा एक आदर्श घेऊन बारामती बरोबरच राज्याचा निश्चित प्रकारे विकास करतील, हे राज्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील। या निवडणुकीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, सर्वच महायुतीच्या घटक असतील आणि विरोधी पक्षाचे सुद्धा सर्वच पक्ष असतील, या सर्वांनीच सुनेत्रा वहिनींना जे सहकार्य केलं त्याबद्दल मी एक दादांच्याच वहिनींच्याच एक महायुतीतला एक घटक या नात्यानं मी सर्वांचे आभार मानतो। सुनेत्रा वहिनींनी एक ट्विट केले, खरं तर ते भावनिक ट्विट आहे की विजयानंतर कुणीही कार्यकर्त्यांनी जल्लोष नका करू, गुलाल हार फुले नका देऊ एकमेकांना। खरं तर दादांच्या निधनानंतरची तुम्ही कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल? 100% वहिनींनी आपल्याला ट्विट केलेलेच आहे। वहिनींची गोष्ट बरोबर आहे, कारण का हा विजय शेवटी दादांच्या जाण्यानं झालेली ही निवडणूक आहे आणि सगळ्यांनाच आजही दुःख आहे। आजही मतदान करताना मतदारांना दुःख होतं, मतमोजणी करताना सुद्धा सर्वांनाच दादांची आठवण येते, कारण का दादांचा फोन आला असता, किती फेरी चालू आहे, किती कुठल्या गावात आहे, कुठल्यात हे केलं असं, आणि दादांचं निश्चित प्रकारे पूर्वीपासून दादांचं नेहमी निवडणुकीमध्ये लक्ष असायचं आणि ती आठवण नक्की आज सगळ्यांना येते।